कशा संदर्भातली बैठक आज तुम्ही या ठिकाणी आयोजित केली? गेल्या 2 तारखेला शासनाने जो जी.आर. काढला, हैदराबाद जी.आर. म्हणजे जो जी.आर. निजाम व इंग्रजांनी तो तयार केला, 150 वर्षापूर्वी तयार केलेला जी.आर. आहे. आणि ज्यावेळेला आपला भारत स्वतंत्र झाला 1947 साली बाबासाहेबांनी ह्या देशाची घटना लिहित असताना 149व्या वर्षी 1949ला बाबासाहेबांनी शासनाकडे जी.आर. दाखल केला. पण ती लागू कधी झाला? 1950ला झाला. त्यानंतर भटके असतील, OBC असेल, तिली, साळी, कुळी, वंजारी, न्हावी, शिंपी ह्या सगळ्या OBC बांधवांना बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये 27% आरक्षण दिलं. पण आज जे आंदोलनं महाराष्ट्रात होते ती मराठा समाजाची, त्यांचं म्हणणं आहे की हा जी.आर. जो इंग्रजांनी निजामांनी जो जी.आर. तयार केलेला 150 वर्षापूर्वी जी.आर. मराठा कुणबी मराठा उद्देश आमचा आहे की हा जी.आर. शासनाने रद्द केला पाहिजे. उद्याच्या 28 तारखेला आमच्या सर्वांचे OBCचे धन्यवाद आदरणीय भुजबळ साहेब यांनी बीडमध्ये OBCच्या महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे. त्या मोर्चाला इंदापूर असेल, पुरंदर असेल, बारामती असेल, दौंड असेल, फलटण असेल, ह्या भागातल्या OBC बांधवांची या ठिकाणी बैठक आयोजित केली होती. तर आम्ही असं शेकडो गाड्या घेऊन त्या OBC महामेळाव्याला आम्ही आव्हान केलं लोकांना की आपल्याला त्या महामेळाव्याला जायचं आहे. गेली बैठकीमध्ये अशा पद्धतीने तुमचा निर्णय. आणि ज्या OBCला गोरगरीब OBC आमचा, शेतकरी OBC, कामगार OBC असेल, म्हणजे त्या OBCला बाबासाहेबांनी 27% आरक्षण दिलेलं असताना त्या आरक्षणामध्ये मराठा समाज आम्हाला OBCमध्ये आरक्षण द्या म्हणतोय, पण शासनाने त्यांना SCBCचं आरक्षण दिलं आहे. भुजबळ साहेबांनी तुम्हाला काय आदेश दिलेत? हे OBCचा मेळावा, हे जे आमच्या मागण्या आहेत ही शासनाने मान्य केल्या पाहिजे. त्यासाठी तुम्ही प्रत्येक तालुका वाईज बैठका घ्या. त्या मेळाव्याला सगळ्या तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या लोकांनी त्या ठिकाणी उपस्थित राहा. आणि ही भयानक मोठा त्या ठिकाणी OBC महामेळाव्याचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. जे आमचा अधिकार आहेत, आमच्या मागण्या आहेत, त्याचा लढा हा आम्ही उभा केलेला आहे भुजबळ साहेबांच्या माध्यमातून.